जय श्रीराम। उद्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न होतो आहे। या निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं या ठिकाणी स्मरण व्हावं। कारण नाथ महाराज असं म्हणाले की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। या न्यायाप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडनं स्मरण घडावं आणि येत्या नव्या पिढीला प्रभू रामचंद्रांचं संक्षेपानं का असेना परंतु चरित्र आपल्याला त्यांच्यासमोर मांडता यावं, ठेवता यावं, एवढाच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ मी रामकृष्ण बदने या यूट्यूबवरती पाठवतो आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या व्हिडिओचं स्मरण करणं म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं स्मरण आपण माझ्यासह करावं, अशा प्रकारची सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। खरं तर भारतीय संस्कृतीचा अभ्यास जर करायचा असेल तर तो अभ्यास रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांचा अभ्यास केल्याशिवाय भारतीय संस्कृतीचा अभ्यास आपण पूर्णपणे करू शकत नाही आहेत। ज्याप्रमाणे माणसाला जिवंत राहण्यासाठी श्वास हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो श्वास जसा दोन नाकपुड्यांच्या वाटे आपण घेतो, त्याच पद्धतीनं भारतीय संस्कृतीचे अभ्यास करण्याचे दोन द्वार जर कोणते असतील तर ते रामायण आणि महाभारत आहेत। या देशातल्या प्रत्येक माणसाच्या श्वासाच्या दोन नाकपुड्या जर कोणते असतील तर ते रामायण आणि महाभारत आहे। आणि म्हणून या दोन्हीही महाकाव्यांच्या नायकांचा आपल्याला अभ्यास असणं, या देशातल्या प्रत्येक माणसाला अभ्यास असणं अत्यंत महत्वाचं आहे। प्रभू रामचंद्रांच्या नावावरूनच वाल्मिकींनी जे महाकाव्य लिहिलं त्या महाकाव्याचं नाव रामायण अशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। या देशामध्ये जी महत्वाची देव मानली गेलेली आहे त्यामध्ये शिव महात्मा आणि राम। आपल्याला माहिती आहे की शिवभक्त खूप मोठ्या प्रमाणावर या देशामध्येच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि रामांचे भक्त देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। एकेकाळी तर शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदायामध्ये तसा एकमेकांच्या बद्दलचा एक प्रकारची कटुता त्या कालावधीमध्ये होती। आणि इकडे तर आपण पाहिलं की संतांनी असं सांगितलं की हरिहरा भेद नाही नका करू वाद। आपण जर रामायणाचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ही की विष्णू या ठिकाणी शिव हे श्रीरामाचं भजन करत असतात आणि प्रभू रामचंद्र हे शिवाचं पूजन करताना आपल्याला दिसून येतं। म्हणजे इथे ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य ज्याला आपण म्हणूया, ते ऐक्य या दोघांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून एक भजन आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव। सतत सदाशिवाच्या म्हणजे महादेवांच्या तोंडामध्ये कुणाचं भजन चालू आहे? श्रीराम जय राम जय जय राम। प्रभू रामचंद्रांचं भजन शिव करतात आणि शिवाची पूजा प्रभू रामचंद्र करतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा लंकेवर रावणाला मारण्यासाठी ते निघाले तेव्हा त्यांनी रामेश्वरच्या महादेवांच्या या ठिकाणी पूजा केलेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणून पार्वती मातेला असं वाटतं की माझा पती सारखं रामांचं भजन करतो, तेव्हा त्या रामांच्या बद्दलची आपण जाणीव करून घ्यावी, त्यांच्याबद्दलची माहिती ऐकावी, त्यांचं चरित्र ऐकावं। म्हणून ते आपल्या पतीला महादेवांना विनंती करतात। महादेव त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तेवढ्यामध्ये असं म्हणतात की पार्वतीला झोप लागते आणि मग त्याच वेळेला विष्णू मगरीच्या रूपानं ते सगळं कथन ऐकतात आणि ऐकत असतानाच त्यांनाच आपण काय म्हटलेलं आहे की मकरध्वज अशा प्रकारचा मच्छिंद्रनाथ असं आपण म्हणतो। मग तेच जे मच्छिंद्र आहेत, नाथ आहेत, मच्छिंद्र आणि बोध ते गोरक्षाला सांगतात, गोरक्षनाथ हेच ज्ञान गहिनीनाथाला सांगतात, गहिनीनाथ हे ज्ञान निवृत्तीनाथाला सांगतात, निवृत्तीनाथ हे ज्ञान ज्ञानेश्वर नाथांना किंवा ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात आणि मग तिथून जे गुप्त असं ज्ञान होतं ते गुप्त ज्ञान प्राकृतामध्ये संस्कृत मधलं आणण्याचं काम ज्ञानेश्वर माऊली करतात आणि त्यातूनच वारकरी संप्रदायाचा जन्म होतो। आपल्याकडे आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती,
मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोजविले हे की नाही आदिनाथ या प्रकारचा जी काही रचना आहे त्याच्यातनं ही सगळी परंपरा आपल्या समोर मांडलेली दिसून येते. मला हेच सांगायचंय की रामायणामध्ये वाल्मिकींनी शिव आणि राम हे वेगळे नाही आहेत, तर ते एकमेकांचे भक्त आहेत ही गोष्ट अधोरेखित करण्याचं काम आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि म्हणून देखील रामायण एका अर्थानं ऐक्य निर्माण करण्याचं काम शैव आणि वैष्णवांच्या मध्ये ऐक्य निर्माण करण्याचं काम करतं. हे देखील आपण या निमित्तानं रामचरित्राकडे पाहत असताना लक्षात घेतलं पाहिजे. प्रभू रामचंद्र भारतीय माणसाच्या किती जीवनामध्ये स्थान मिळून गेलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं की दोन अनोळखी माणसं जरी एकमेकाला भेटली तर त्यांच्या तोंडून जो पहिल्यांदा भेटल्या शब्द निघतो तो असतो राम राम. म्हणजे प्रत्यक्ष एकमेकांची भेट झाल्याच्या नंतर देखील आपण राम राम असं म्हणतो. एखाद्या गोष्टीमध्ये जर निरस्ता आली असेल, ती गोष्टीमध्ये काही तथ्य काही राहिलं नसेल तर आपण असं म्हणतो की नाही हो त्याच्यात काही रामच राहिला नाही. म्हणजे इथे सुद्धा रामाचा उल्लेख आपण करत असताना पाहतो. आणि माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर देखील हिंदू धर्मामध्ये काही पंथांच्या मध्ये आपण पाहतो की राम नाम सत्य है अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचं तिथे देखील या ठिकाणी स्मरण केलेलं आपल्याला दिसून येतं. वारकरी संप्रदायाच्या तर आपल्याला माहिती आहे की कीर्तनाचा प्रारंभ जर करायचा असेल तर तो प्रारंभ देखील रामकृष्ण हरी या भजनानं होतो. आणि तिथे देखील राम या शब्दाचा उल्लेख किंवा त्यांचं स्मरण केल्याशिवाय कीर्तनाला प्रारंभ होत नाहीये. कीर्तनाची समाप्ती जरी करायची झाली तरी ज्ञानदेव तुकाराम अशाच पद्धतीनं शेवट देखील तिथं केला जातो. प्रवचन जरी आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये करायचं असेल तर त्या प्रवचनाचा प्रारंभ देखील हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे या जपानेच प्रवचनाचा देखील प्रारंभ केला जातो. यावर आपल्या एक गोष्ट लक्षात येत असेल की प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी राम या ठिकाणी आपल्या देशातल्या कणाकणामध्ये आणि मनामनामध्ये भरून उरलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून आपल्याकडं चांगलं राज्य निर्माण करायचं असेल तर रामराज्य आलं पाहिजे अशा प्रकारचा उल्लेख आपण नेहमी करत असताना दिसून येतो. आपण पाहिलं असेल की अनेक महापुरुषांच्या जीवन चरित्र जर तुम्ही वाचली असतील तर त्या जीवनचरित्रामध्ये असं सांगितलं जातं. मग छत्रपती शिवरायांच्या बाबतीत असं म्हणतात की माझी जाऊनी लहानपणी शिवबांना रामायणातल्या आणि महाभारतातल्या कथा सांगितल्या असं आपण म्हणतो. महात्मा गांधींच्या चरित्रावरती तर सर्वाधिक प्रभाव प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचाच आपल्याला दिसून येतो. अनेक महापुरुषांचे चरित्र आणि बालपणी त्यांच्या चरित्राला घडवण्यामध्ये जर कुणाचा आणि मोठेपणे देखील कुणाच्या चरित्राचा मोठा प्रभाव पडलेला असेल तर तो या देशातल्या प्रभू रामचंद्र आणि कृष्ण भगवान यांचा पडलेला आपल्याला दिसून येतो. मी आत्ताच उल्लेख केला की महात्मा गांधींच्या जीवनावर तर याचा खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र हे सगळं सोडून वल्कलांबर परिधान करून वनामध्ये निघून जातात, तसं या देशातली गरिबी बघून आपल्याकडे सगळं काही असताना महात्मा गांधींनी देखील तशाच प्रकारची वल्कलांबरच म्हणता येतील अशा प्रकारचे कपडे वापरलेले आहेत. मला वाटतं ही प्रेरणा देखील त्यांच्याकडनंच प्रभू रामचंद्राकडनंच त्यांनी घेतलेली आहे. प्रभू रामचंद्रांचंच नावाचं भजन ते मला असं वाटतं नरसिंह मेहतांचं ते नेहमी म्हणत असायचे की रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. महात्मा गांधींच्या जीवनामध्ये जे काही भजन गायलं जात असायचं ते भजन हे प्रभू रामचंद्रांचंच स्मरण करणारं भजन होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एक माणूस जर मनातून ठरवला तर निशस्त्र पद्धतीनं देखील बलाढ्य रावणाला पराभूत करू शकतो, रावणासारख्या मोठ्या सैन्याला देखील पराभूत करू शकतो. ही मानसिकता महात्मा गांधींच्या मनामध्ये निर्माण झाली प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामुळे. आणि म्हणून त्यांनी बलाढ्य असणाऱ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये निशस्त्र बिना खड्ग बिना ढाल आणि साबरमती की संत तूने कर दिया कमाल. ही कमाल कशामुळे करू शकले महात्मा गांधी? तर मला असं वाटतं की त्यांच्या जीवन चरित्रावरती प्रभू रामचंद्रांचा प्रभाव होता. ही गोष्ट आपण टाळू शकत नाहीये. आणि म्हणून आपल्याला माहित असेल की त्यांच्यावरती जेव्हा नथुराम गोडसे यांनी गोळ्या झाल्या तेव्हा त्यांच्या तोंडून निघालेले शेवटचे शब्द देखील प्रभू रामचंद्रांचाच उच्चार करणारे होते, ते म्हणजे हे राम. तर अनेक महापुरुषांना या ठिकाणी घडविण्यामध्ये मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे.
ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण पाहतो की संकटाच्या कालावधीमध्ये देखील आपण नेहमी काय करतो, तर आपल्याला माहित असेल की महात्मा गांधींच्या जीवनचरित्राच्या बाबतीत असं सांगितलं जातं की त्यांची आई त्यांना जेव्हा ते लहान होते, रात्रीला त्यांना लघवीला हा जो काही मोहनदास आहे तो उठायचा. आई जरा कंटाळा करत असायची, त्यावेळेला तिने सांगितलं की बघ, आणि नाहणी थोडीशी दूर होती, तर तिने सांगितलं की बाळा काही नाही, संकटाच्या काळेला आपण प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यावं, संकट जवळ येत नाही. आणि असं म्हणतात की या बालमनावर तो प्रभाव पडलेला होता, म्हणून कुठलं जरी संकट आले तरी गांधी का डगमगले नाहीत, तर त्यांना लहानपणी हा संस्कार दिला होता. आपण देखील पाहतो जेव्हा जेव्हा आपल्याला संकट येतात, मी तर लहान असताना पाहिलं की रात्रीच्या वेळेला जर एकट्याला जायचं असेल, इथं कोणतरी भूत आहे, इथं कोणीतरी काहीतरी आहे, असं माणूस मेलेला असं जर कळालं, तर आम्ही मनातले मनात राम 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 म्हणत होतो. म्हणजे धैर्य देण्याचं काम, भीतीपासून मुक्त करण्याचं काम लहानपणापासूनच या रामचरित्रानं केलेलं आपल्याला दिसून येतं. ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र सर्वदूर पसरविण्याचं काम आपल्याला माहिती आहे की समर्थ स्वामी रामदासांनी केलेलं आहे. स्वतःला ते रामाचा दास म्हणून घेत होते आणि त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणत होते, प्रभाते राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचं चरित्र मनामध्ये पेरण्याचं काम सर्वाधिक प्रेरणा जर कोणा केलं असेल तर स्वामी समर्थ रामदासांनी केलं होतं. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की झाले राम राज्य काय उन्या मासी, धरणी धरिले पीक ओळल्या गाई मसी, राम येळो वेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे माये. परवा आपण 10-20 वर्षापूर्वी पाहिलं की दूरचित्रवाणीवरती रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांचं जेव्हा चित्रीकरण सर्वसामान्यांच्या समोर दाखवलं जात होतं, तेव्हा या देशातले सगळे रस्ते सुन्न अवस्थेमध्ये आपण पाहत होतो. सगळी माणसं या दूरचित्रवाणीच्या समोर बसलेली आपण बघितली. इतका प्रभाव अलीकडच्या काळामध्ये देखील या दोन्हीही चरित्रांचा या महाकाव्यांच्या माध्यमातून आपल्या भारतीय माणसांच्या मनावर असलेला निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. राम या शब्दाबद्दल असं सांगितलं जातं की म्हणत असताना आपलं तोंड उघडलं जातं, आणि तोंड उघडलं की असं सांगितलं जातं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये की रा म्हटल्याबरोबर आपल्या मनात हृदयातली पोटातली जी पाप आहे ती रा म्हटल्याबरोबर बाहेर पडतात, आणि बाहेरची पाप आपल्या मध्ये जाऊ नयेत म्हणून म्हटलं की ओठ बंद होतात आणि बाहेरचे पाप मध्ये जात नाहीयेत. इतकं राम या शब्दाच्या उच्चाराला अत्यंत महत्वाचं स्थान आहे असं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. रामरक्षेमध्ये प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलं गेलेलं आहे. ते असं म्हणतात की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. किंवा असं म्हटलंय की लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम, कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये, श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचं रामरक्षेमध्ये खूप विस्तारानं मला असं वाटतं की चरित्र किंवा वर्णन केलं गेलेलं आहे. रामायणाचं एक श्लोक संक्षेपमध्ये असाही आलेला आहे की आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम, वैदेही हरणम जटायुतरणम सुग्रीवम संभाषणम, वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम, पश्चाद रावण कुंभकर्ण हननम यत्यदि रामायणम. एवढ्याच मध्ये संपूर्ण रामायणाचा सार या श्लोकामध्ये सांगण्याचा देखील प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा पहिल्यांदा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. वाल्मिकी रामायण हे संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यामध्ये 7 कांड आणि 645 सर्ग संख्या, अध्याय संख्या आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या रामायणाला भारतीय मनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला पोहोचवण्याचं दुसरं काम जर कोणी केलं असेल तर ते केलं गोस्वामी तुलसीदासांनी, ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावरती जो ग्रंथ लिहिला त्याला आपण रामचरित मानस असं म्हणतो. आणि हा अवधी भाषेतनं, हिंदीतली अवधी भाषा मधून मला असं वाटतं की हे रामचरित मानस नावाचं प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिणारं रामायण लिहिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि महाराष्ट्राच्या बाबतीतला जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पैठण
ला ज्यांचा जन्म झाला ते शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावरती वाल्मिकींचा रामायणाचा आधार घेत जे रामायण लिहिलं त्याला आपण भावार्थ रामायण असं म्हणतो. म्हणून मला असं वाटतं की जे MPSC करणारी UPSC करणारी मुलं असतील किंवा शिकणाऱ्या मुलांनी देखील या गोष्टी लक्षात घेतली पाहिजे. संस्कृत मधलं जे रामायण आहे ते वाल्मिकी रामायण आहे, ज्याचे रचयिता महर्षी वाल्मिक आहे. त्यानंतर जे हिंदीमध्ये रामायण आलं ते लिहिलंय गोस्वामी तुलसीदासांनी, आहे की नाही. त्याचं नाव आहे रामचरित मानस. त्याची भाषा हिंदीमध्ये अवधी अशी आहे. तिसरा आपण हे विचार केला पाहिजे की आपल्या गावामध्ये जे बऱ्याच मंदिरांच्या वरती रामायण लावलं आपण ऐकत असतो शिकणारी मुलं बऱ्याच वेळेला, तर त्यावेळेला ते रामायण कोणतं आहे तर संत एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे भावार्थ रामायण. आणि ह्या भावार्थ रामायणाचाच श्रवण आपण महाराष्ट्रातील लोक खेडोपाडी आपल्या लहानपणापासून करत आलेलो आहोत. तर हे जे भावार्थ रामायण संत एकनाथांनी रचलं ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी रचलेलं आहे. यामध्ये 297 अध्याय आलेले आहेत आणि जवळपास 40,000 ओव्या यामध्ये आलेल्या आहेत आणि 7 कांड आहेत. एकूण यामध्ये किती कांड आलेले आहेत तर 7 कांड आलेले आहेत. जवळपास अध्याय किती आलेले आहेत तर 297 आलेले आहेत आणि ओव्या 40,000 ओव्या यामध्ये आलेल्या आहेत. आणि हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे की युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत एकनाथ महाराजांनी हे रामायण लिहिलं आणि युद्धकांडाच्या 45व्या अध्यायाच्या पुढूनचं रामायण हे त्यांचे परमशिष्य असणारे गावबा, जे कुठल्याच कॉलेजला गेलेले नाहीत, कुठल्याच शाळेला गेलेले नाही आहेत, आजच्या भाषेमध्ये त्यांना निरक्षर म्हणता येईल, परंतु अशा गावबांच्या वरती संत एकनाथ महाराजांची कृपा होते आणि हे गावबा त्याच्या पुढचं अध्याय लिहितात, युद्धकांडाचे आला ते पूर्ण करतात आणि पुढे आपल्याला माहिती आहे की उत्तरकांड देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे. तर ही देखील माहिती मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना असणं अत्यंत गरजेचं आहे. तर वाल्मिकी रामायणामध्ये जे 7 कांड आलेले आहेत त्यामध्ये पहिलं कांड आलेलं आहे बालकांड. रामायणामध्ये कांड असं म्हटलं जातं, कांड हा शब्द वापरला गेलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एकूण किती कांड आहेत रामायणामध्ये? वाल्मिकी रामायणामध्ये आणि भावार्थ रामायणामध्ये 7च कांड आहेत. दोन्हीकडे 7-7 कांड आहेत. रामचरित मानस मात्र त्याच्या कांडांची संख्या त्याला कांड तिथं म्हटलं गेलेलं नाहीये. त्याचं नावं देखील थोडीशी काही साम्य आहेत तर काही वेगळी आहेत. त्याचा विचार मला महाराष्ट्रीयन लोकांपुरता हा व्हिडिओ बनवत असल्यामुळं इथं करायचा नाहीये. मला भावार्थ रामायण आणि वाल्मिकी रामायणाच्या संबंधानं थोडासा विचार आपल्यासमोर ठेवायचा आहे. आपल्याला माहित असेल की वाल्मिकींनी जे काही 7 कांड लिहिले त्यातलं बालकांड आहे, त्या कांडाची सुरुवातच त्यांनी सरस्वती गणेशांना वंदन करून केलेली आहे. आणि यामध्ये या बालकांडामध्ये जी कथा आलेली आहे ते दशरथ जे स्वर्गामध्ये युद्ध करायला जातात, त्यामध्ये स्वर्गात त्यांचा विजय होतो. त्यानंतर श्रावणाची कथा आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की दशरथांच्याकडनं श्रावण बाळाचा वध झालेला होता, कारण तो आपल्या आई वडिलांच्यासाठी पाणी आणायला गेलेला होता आणि एक कुणीतरी सावध आहे असं समजून आपल्याला माहिती आहे की दशरथांकडनं श्रावणाचा वध झालेला आहे. त्यानंतर श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेला शाप, या सगळ्या गोष्टीचा फार विस्तार करायला आपल्याकडं या व्हिडिओमध्ये वेळ नाहीये, म्हणून फक्त उल्लेख करून पुढे जातो. त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ केला जातो आणि आपल्याला माहिती आहे की इक्ष्वाकू राजाच्या पोटी दशरथांचा जन्म झालेला आहे. दशरथांच्या वडिलांचं नाव इक्ष्वाकू आहे आणि हे सूर्यवंशातली दशरथ आहेत. आणि सूर्यवंशातली जी काही राजे होऊन गेलेली आहेत ती फार पराक्रमी राजे होऊन गेलेले आहे. ज्या भरत राजा या सूर्यवंशामध्ये होऊन गेला त्याच्याच नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं असंही आपल्याकडे सांगितलं जातं. आणि अशा पद्धतीचा हा जो दशरथ आहे, या दशरथांना 3 पत्नी आहेत. मुख्यत्वे ज्यांचा उल्लेख रामायणामध्ये विस्तारानं आलेला आहे त्यामध्ये पहिली आहे कौशल्या, दुसरी आहे सुमित्रा आणि तिसरे आहेत ती कैकेयी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कौशल्येपासनं ज्यांचा जन्म होतो ते आहेत प्रभू रामचंद्र आणि यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्म कौशल्येच्या पोटी झालेला आहे. आईचं नाव कौशल्य आहे, मुलाचं नाव रामचंद्र आहे आणि जन्म कधी आहे? चैत्र शुक्ल नवमीला. आणि किती वाजता झाले तर दुपारी 12 वाजता झालेला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सुमित्रेला एकच मुलगा आहे ज्याचं नाव आहे लक्ष्मण आणि कैकेयीला 2 मुलं आहेत ज्यांची नाव आहेत भरत आणि शत्रुघ्न. ही गोष्ट देखील आपल्याला माहिती असावी म्हणून मी थोडक्यात आपल्यासमोर मांडतोय. तर बालकांडामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ होतो, त्याच्यानंतर त्याच्यातनं दशरथांना 3 पत्न्यांकडनं या प्रकारचे 4 पुत्र प्राप्त होतात.
त्यानंतर त्राटिका वध बालकांडामध्ये आलेला आहे. विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण याचा उल्लेख आलेला आहे. अहिल्याचा उद्धार केलेलाचा उल्लेख आहे. सीताचं स्वयंवर झालेला आहे, जिथं रावण तो धनुष्य उचलू शकत नाहीये. प्रभू रामचंद्र ते उचलतात आणि सीता हिला पत्नी म्हणून ते स्वीकारतात. मुळात ती धरणीतूनच आलेली आहे म्हणून तिला धरणीजा देखील असं म्हटलेलं आहे, अवनिजा असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु ती विदेही जनकाने तिला वाढवलेलं असल्यामुळं जनकात्मज असंही म्हटलं गेलेलं आहे. जनकांच्या या मुलीबरोबर प्रभू रामचंद्राचा त्या स्वयंवरामध्ये विवाह होतो. याचाही या ठिकाणी या ठिकाणी बालकांडामध्ये परशुरामाचं दर्शन आणि त्यानंतर त्यांचं अयोध्येत आगमन अशा प्रकारचा कथाभाग बालकांडामध्ये आलेला आहे. तर बालकांडामध्ये त्यानंतर तो दुसरं कांड रामायणामध्ये जे आलंय त्याला अयोध्याकांड असं म्हणतात. प्रभू रामचंद्रांचं वनात सीता लक्ष्मण यांना घेऊन गमन. तुम्हाला माहिती आहे, कैकेयीनं 2 वर मागितले. एका वरामध्ये त्यांनी सांगितलं की रामाला 14 वर्षाचा वनवास व्हावा आणि माझा जो ज्येष्ठ पुत्र आहे भरताला राज्यगादी मिळावी. सकाळी सकाळी प्रभू रामचंद्रांचं काय होणार होता, राज्याभिषेक होणार होता, परंतु दशरथांनी वर कैकेयीला दिलेला होता. ह्या सगळ्या गोष्टी मला सांगण्याची काही कारण आहे असं मला वाटत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी थोडक्यात सांगतो की त्याच्यानंतर ते चित्रकूट पर्वतावर भरताची आणि त्यांची भेट होते. पंचवटीमध्ये त्यांचं आगमन होतं आणि याच कालावधीमध्ये आपला मुलगा वनाला गेला आपल्यामुळं, म्हणून दशरथांचा मृत्यू झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिसरं जे कांड येते त्याला अरण्यकांड म्हणतात. या अरण्यकांडामध्ये शूर्पणखेची विटंबना, खरदूषण व मारीचाचा वध केलेला आहे. सीता हरण झालेला आहे. जटायू तिथं सोडवण्यासाठी येतात. मग जटायूचा उद्धार कसा केला, शबरीचा उद्धार कसा झालेला आहे याचं वर्णन इथं येतं. किष्किंधा कांडामध्ये हनुमानांची भेट होते. इथूनच पुढे हनुमानाचं चरित्र रामायणामध्ये आलेलं आहे. कोणत्या कांडापासून, तर किष्किंधा कांडापासून आलेलं आहे. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्रांची मैत्री होते. वाळीचा वध प्रभू रामचंद्रांच्याकडनं घडतो. हनुमंत समुद्रोल्लंघन करून सीताई साहेबांच्या शोधाला जाण्याची कथा किष्किंधा कांडामध्ये चाललेली आहे. त्यानंतरचं जे 5वं कांड आहे त्याला सुंदरकांड असं म्हणतात. या कांडामध्ये हनुमंताकडनं लंका दहन, बिभीषणाची प्रभू रामचंद्रांना शरणागती, त्यानंतर सेतुबंधन म्हणजे रामेश्वरचा जो समुद्र आहे तिथून लंकेपर्यंत जायचा सेतुबंधन केलं जातं. श्रीराम आपल्या सैन्यांच्या सोबत लंकेमध्ये जातात. इतकी कथा ही सुंदरकांडात 5व्या कांडामध्ये आलेली आहे. 6वं कांड ज्याला आपण युद्धकांड असं म्हणतो. या युद्धकांडामध्ये अंगदाची रावणाच्या सोबत असलेली शिष्टाईचं वर्णन आहे. धूम्राक्ष, कुंभकर्ण, इंद्रजिताचा वध, लक्ष्मणाला लागलेल्या शक्तीचा प्रसंग याच युद्धकांडामध्ये येतो. अहिरावण महिरावण यांचा वध, रावणाचा वधही या ठिकाणी होतो. सीताशुद्धी, रामेश्वराची या ठिकाणी स्थापना, या प्रकारचं वर्णन युद्धकांडामध्ये येतं. त्यानंतर रावणाला मारल्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह आणि वानरांना सोबत घेऊन अयोध्येमध्ये परत येतात. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होतो आणि प्रभू रामचंद्रांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्या सगळ्यांचा ते सन्मान करतात. असं कथा ही युद्धकांडामध्ये आलेली आहे. उत्तरकांड जर आपण बघितलं तर हे सगळ्यात शेवटचं कांड 7वं कांड आहे. या कांडामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केलेला आहे. ती वाल्मिक आश्रमाच्या मध्ये गेलेली आहे. ती गरोदर होती. सीताई साहेबांना 2 पुत्ररत्न प्राप्त झालेले आहेत. पहिल्या मुलाचं नाव लव आहे, दुसऱ्या मुलाचं नाव कुश आहे. असे 2 पुत्र सीताई साहेबांना होतात. अश्वमेध यज्ञ केला जातो. तिथं त्या घोड्याला हे लवकुश पकडतात आणि त्यामुळं मग तिथं युद्ध होतं. पुन्हा प्रभू रामचंद्राचं आणि त्यांच्या मुलांचं संभाषण आहे, त्यांचं एकमेकांची भेट होते. नंतर सीता आईसाहेब पृथ्वीतूनच आलेली होती. आपल्या आईला म्हणते की मला आता तुझ्याच ठिकाणी स्थान दे, म्हणून पुन्हा त्या पृथ्वीमध्ये निघून जातात. लक्ष्मण पाताळात निघून जातात. प्रभू रामचंद्र शरयू नदीमध्ये प्रवेश करतात आणि आपलं अवतार कार्य समाप्त करतात. असं एकूण आपल्याला माहित असेल की या 7 कांडांच्या मध्ये रामायणाची संक्षेपानं कथा आलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण बघितलं असेल की हिंदू धर्मामध्ये जे 10 अवतार सांगितले गेलेले आहेत त्यामधला 7वा अवतार जर कोण असेल तर ते 7वा अवतार आहेत प्रभू रामचंद्र. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 7 अवतारांची कथा जर आपल्याला पाहिजे असेल तर हिंदू धर्मामध्ये पहिला अवतार सांगितला गेला तो मत्स्य अवतार आहे. दुसरा अवतार जो आहे कूर्म अवतार आहे. तिसरा अवतार आहे वराह अवतार. चौथा अवतार आहे तो नरसिंह अवतार आहे. 5वा वामन अवतार आहे. 6वा परशुराम अवतार आहे आणि 7वा प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे आणि 8वा अवतार कृष्ण अवतार आहे. नंतर अशा पद्धतीचे प्रभू रामचंद्र हे हिंदू धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे 7वे अवतारी पुरुष म्हणून मानले गेलेले आहेत. असंही सांगितलं जातं की दशरथांना
एक शांता नावाची मुलगी देखील होती. श्रीराम प्रभूच्या पत्नीचं नाव तुम्हाला माहिती आहे, सीता आहे. पण लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव बऱ्याच जणांना माहिती नसतं. लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव हे उर्मिला आहे. भरताच्या पत्नीचं नाव मांडवी आहे. शत्रुघ्नाच्या पत्नीचं नाव आपण लक्षात घेतलं पाहिजे, श्रुतकीर्ती नावाचे शत्रुघ्नाच्या पत्नीचं नाव आहे श्रुतकीर्ती. प्रभू रामचंद्रांना 2 मुलं आहेत, मी आताच उल्लेख केला. एकाचं नाव आहे लव आणि दुसऱ्याचं नाव आहे कुश. लक्ष्मणाला आणि उर्मिलेला देखील 2 मुलं झालेली आहेत. एकाचं नाव आहे आनंद आणि दुसऱ्याचं नाव आहे चंद्रकेंदू. भरत आणि मांडवी यांना 2 मुलं आहेत, तक्ष आणि पुष्कल नावाचे. शत्रुघ्न आणि श्रुतकीर्तीला 2 मुलं आहेत, सुभाव आणि शत्रुघाती नावाचे. याही गोष्टींच्या पुढच्या पिढीची देखील आपल्याला माहिती असावी म्हणून मी मुद्दाम ही काही नावं आपल्या समोर ठेवलेली आहेत. गुरु या सूर्यवंशाचे जे गुरु आहेत ते वशिष्ठ आहेत. प्रभू रामचंद्र जे काही शिक्षण आहेत त्या गुरुकडनंच वशिष्ठाकडनं घेतात आणि गुरुप्रती अत्यंत आदर नम्रभाव प्रभू रामचंद्रांच्या आणि या सगळ्या परिवाराच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. प्रभू रामचंद्रांना पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून मानलं गेलेलं आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी म्हणून त्यांचा उल्लेख आपल्या संस्कृतीमध्ये केला जातो. असं म्हटलं जातं की राम वन गए इसिलिये बन गए. ते जर राजाचा पुत्र म्हणून जर राजवाड्यामध्येच राहिले असते तर कदाचित युवराज म्हणूनच त्यांचा नाव उल्लेख राहिला असता, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी प्राप्त झाली नसती. म्हणून म्हणतात राम वन गए इसिलिये बन गए. आपल्याला देखील आपल्या घराची सीमा ओलांडून समाजासाठी काहीतरी केल्याशिवाय मोठं होता येत नाहीये. एक सामान्य लक्षात घ्या की लोकांना सोबत घेऊन, वंचितांना सोबत घेऊन, कुठलंही शस्त्र आपल्या हातात सोबत न बाळगता, कुठलीही फौजपाटा त्यांच्याकडे सगळं काही उपलब्ध असताना न घेता, एक माणूस आपल्या तीव्र इच्छाशक्तीच्या बळावरती मानव नव्हे देवत्व प्राप्त करू शकतो. एवढा तरी संदेश आपल्याला या चरित्रात निश्चित घेण्यासारखा आहे. वंचितांना सोबत घेतलं तर आपल्याला निश्चितपणे यश प्राप्त करता येतं. आणि म्हणून घर सोडून त्याग केल्याशिवाय माणसाला मोठं होता येत नाही. भोगाने माणूस कधीच मोठा होत नाही, हेही प्रभू रामचंद्राच्या चरित्रात आपल्याला शिकता येतं. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राकडे बघितल्यानंतर मातृपितृभक्ती कशी असावी आपल्याला माहिती आहे की पित्याच्या वचनासाठी प्रभू रामचंद्र सगळा त्याग करून वनात जातात. ज्या आईनं कैकईनं आपल्याला इकडे पाठवले त्या कैकईचाही ते काय करत नाही आहेत, अवहेलना करत नाही आहेत. तर परत आल्यानंतर पहिल्यांदा जर कोणाला भेटले असतील तर ते सख्या आईला न भेटता कैकईला भेटतात. आईबद्दलची आपल्या वडिलांच्या बद्दलची मातृपितृभक्ती कशी असावी प्रभू रामचंद्राकडनं आपल्या शिकण्यासारखी आहे. मातीवर देखील किती प्रेम असावं. अयोध्या तुम्हाला माहिती आहे की लंका जिंकल्याच्या नंतर सगळ्यांची इच्छा होती की आपण लंकेतच राहावं कारण सोन्याची घर आहेत. परंतु प्रभू रामचंद्र त्यावेळेला म्हणाले होते की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असे. मला माझी जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षा देखील श्रेष्ठ वाटते. असं म्हणतात की प्रभू रामचंद्र जेव्हा वनाला निघाले तेव्हा त्यांनी अयोध्येतली माती आपल्या सोबत घेतली होती आणि दररोज त्या मातीचं पूजन ते करायचे. म्हणजे एवढं मातृभूमीवर त्यांनी प्रेम केलं. हा जरी गुण आपल्याला या चरित्रातनं घेता आला तरी बराचसा आहे. मला असं वाटतं बंधू प्रेमाचा आदर्श जर कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत. बंधूवर किती प्रेम करावं आपल्याला माहिती आहे की आदर्श बंधू प्रेमाचं उदाहरण म्हणून प्रभू रामचंद्राच्या चरित्राकडे आपल्याला बघता येतं. प्रभू रामचंद्र जेव्हा वनाला जात होते तेव्हा असं म्हणतात की राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे, ऐसा बंधू नाही कोटे संसारात. बंधू आपल्या प्रभू मोठ्या भावाची प्रभू रामचंद्राची सेवा लक्ष्मणाने किती केली. तुम्हाला माहिती की राज्याभिषेक करण्याचा सगळा आईनं सगळं काही करून ठेवलेलं होतं भरताला, परंतु भरत देखील तो सिंहासनावर बसत नाहीये. सीमेवरती आपल्या भावाच्या पादुका घेऊन 14 वर्षे वाट पाहत बसतो. सिंहासन दोघंही भाऊ रिकामच ठेवतात. म्हणजे बंधूसाठी केवढा मोठा त्याग करतात. आजच्या काळामध्ये भाऊ भावाचे खून करायला लागलेले आहेत. अशा कालावधीमध्ये बंधूचं प्रेम कसं असावं याचा आदर्श उदाहरण म्हणून देखील आपल्याला प्रभू रामचंद्राच्या चरित्राकडे बघता येण्यासारखं आहे. त्याची मला बरीच उदाहरणं मी माझ्या युट्यूबवरती बंधू प्रेमावरती एक व्हिडिओ टाकलेले 2-3 त्याच्यामध्ये आपण प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या बंधूचं प्रेम याचं श्रवण करू शकता. आदर्श राजा कसा असावा याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की आपण नेहमी म्हणतो की रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे. यावरूनच लक्षात येतं की त्यांचं राज्य किती आदर्श असलं पाहिजे. मित्र आदर्श कसा असावा तुम्हाला माहिती आहे की त्यांनी सुग्रीवाला मित्र म्हणून आपल्या जवळ घेतलं, बिभीषणाला मित्र म्हणून आपल्या जवळ घेतलं, केवटाला मित्र म्हणून आपल्या जवळ घेतलं, ज्यांना म्हणून मित्र म्हणून जवळ घेतलं. आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वतःपेक्षा देखील त्यांनी आपल्या मित्रावर जास्त प्रेम केलेलं आहे. मी माझ्या युट्यूबवरती मैत्र जीवांचे हा व्हिडिओतले 4-5 भाग केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी मैत्री कशी जपली याबद्दल सविस्तर बोललेलो आहे. ते जरी व्हिडिओ आपण ऐकले तर प्रभू रामचंद्रांच्याकडनं मैत्री कशी जपावी
याचा देखील आदर्श घेण्यासारखा असं मला असं वाटतं. उद्धार करते, वंचितांना बळ देणारे आहेत. शबरीचा उद्धार त्यांनी केलेला आहे, अहिल्याचा उद्धार त्यांनी केलेला, म्हणजे स्त्रियांच्या प्रती एक आपल्याला माहित असेल की कारुण्य भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये दिसतो. आणि अशा प्रकारचा एक आदर्श पुत्र कसा असावा, वचनाला वचन आजच्या काळामध्ये लोक पाळत नाहीत. सकाळी एका बरोबर असणारे सायंकाळी दुसऱ्या बरोबर दिसतात, कारण विचारता हळूच म्हणतात हेच कमवायचे दिवस असतात. परंतु प्रभू रामचंद्रांनी दिलेलं वचन आयुष्यामध्ये कधीही त्यांनी त्या वचनापासून बाजूला गेलेलं नाहीत. म्हणून तुलसीदास म्हणतात की रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, जान जाय पर वचन न जाई. या प्रकारचं मला असं वाटतं की चरित्र जर कोणाचं असेल तर ते प्रभू रामचंद्राचं आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण असं म्हणतो की आता संस्कार राहिलेले नाही आहेत. खरोखरच आपण नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागलो आहोत आणि आपले जे आदर्श आपल्या समोरच आहेत. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. परंतु त्या आदर्शांना एखादा माणूस प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णाचं चरित्रातनं काही गुण घ्या म्हणून सांगायला लागला तर त्याला आपण प्रतिगामी समजतो आणि देव न मानणारा किंवा अशा लोकांना आपण पुरोगामी समजतो. मला असं वाटतं की ही जी काही आपल्याकडे प्रभू रामचंद्रांचं चरित्र असेल, कृष्णांचं चरित्र असेल, हे आपल्यामध्ये मानवता खऱ्या अर्थानं रुजविण्याचं काम करणारी चरित्र आहेत. आणि या चरित्राकडे देव म्हणून न पाहता माणूस म्हणून त्यांनी केलेलं इतकं मोठं काम म्हणून जर पाहिलं तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राच्या कार्याला न्याय दिल्यासारखं होईल. जेव्हा आपण एखादी गोष्ट साध्य करू शकत नाहीत तेव्हा आपण कुठल्याही महापुरुषाला देवत्व बहाल करतो आणि एका शब्दात म्हणून टाकतो की नाही ते देव होते म्हणून त्यांना जमलं, आपण काही देव आहात का? खरं तर एक सामान्य माणूस जर ठरवला तर नरका नारायण होऊ शकतो. हा आदर्श देखील प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातनं आपल्याला घेण्यासारखा आहे. आजचं हे सगळं चित्रविचित्र जग बघितल्याच्या नंतर या जगाला खऱ्या अर्थानं संस्कारित करण्याचं काम, मर्यादा पुरुषोत्तम बनवण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते प्रभू रामचंद्रांचं चरित्र करणार आहे. आणि अशा प्रभू रामचंद्रांचं कित्येक शतकांच्या पासनं अयोध्येमध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा पण झालेली नव्हती, ती उद्या होते आहे. त्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा, त्यांच्या चरित्राचं स्मरण या व्हिडिओच्या निमित्तानं व्हावं आणि येणाऱ्या पिढीला, आपण श्रवण करणारे सगळे सुज्ञ आहात, परंतु येणाऱ्या जी काही आपले छोटी मुलं असतील, पिढी असेल, त्यांच्यापर्यंत हे चरित्र आपण पोहोचवावं. कारण चरित्र हे आपलं चारित्र्य घडवण्याचं काम करत असतं. आणि म्हणून अशा मोठ्या माणसांचं चरित्र आपण सतत स्मरणात ठेवलं पाहिजे, सतत ते वाचत राहिलं पाहिजे, ऐकत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्यातल्या माणूसपणाची जाणीव अशी चरित्र करून देत असतात. तीच माणूसपणाची जाणीव तुम्हाला आणि मला या चरित्रातनं मिळावी अशा प्रकारची प्रभू रामचंद्रांच्या चरणी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी या व्हिडिओला पूर्णविराम देतो आणि आपल्याला विनंती करतो की या व्हिडिओचं श्रवण करून प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं स्मरण आपण करावं. एवढीच अपेक्षा करून या ठिकाणी मी वाणीला पूर्णविराम देतो. जय श्रीराम.